अक्षय परांजपे रत्नागिरीच्या एका सर्वसामान्य कुटुंबातला अत्यंत हुशार असा मुलगा। तो 10वीला असेपर्यंत सारं काही ठीक होतं, मात्र त्याच वेळी अचानक कावीळचं निमित्त झालं आणि त्याला विल्सन डिसीज नावाच्या विचित्र आजारानं ग्रासलं। या आजाराचं निदान होताच परांजपे कुटुंबियांच्या पायाखालून जमीनच सरकली। जेमतेम 1000 रुग्ण भारतात असतील अशा आजारानं अक्षयला ग्रासलं। मात्र अशा परिस्थितीतही फिजिओथेरपिस्ट बनण्याचं स्वप्न साकार करण्यासाठी अक्षयनं 12वीची परीक्षा देण्याचा निर्धार केला। तिथूनच सुरू झाला खरा संघर्ष। अन्न चावता येत नसल्यानं त्याला मिक्सरमध्ये पेस्ट करून भरवावं लागत होतं। अशा परिस्थितीत तो 12वीची परीक्षा कशी देणार असा प्रश्न त्याच्या कुटुंबियांना होता। मात्र अक्षयच्या जिद्दीनं त्यांनाही नवी उभारी मिळत होती। त्याने आम्हाला खूप मोठी साथ दिली आणि त्याची मानसिकता अगदी खूप कणखर होती। याच्यामुळेच आम्ही दोघंही म्हणजे याचे वडील काय, मी काय, आजोबा वगैरे खूप म्हणजे आम्हाला उभारी आली, त्याच्याकडे बघून आम्हाला उभारी आली। या आजारामुळे अक्षयच्या मेंदू आणि किडनीवर विपरीत परिणाम होत होता। त्यामुळे सर्वसामान्य अक्षय शारीरिक दृष्ट्या कमकुवत होऊ लागला। त्याच्या हाताची बोटही वाकडी झाली। तरीही अक्षय काही हताश झाला नाही। मोठ्या जिद्दीने लॅपटॉपवर टायपिंग करणं तो शिकला। 12वी मध्ये कॉम्प्युटरवर परीक्षा द्यायला त्याला मी अर्ज केला। बोट वाकडी झाल्यामुळे तो करू शकत नव्हता, पण मला राज्य बोर्ड आणि कोकण बोर्डातल्या लोकांनी सहकार्य करून ती परमिशन मिळवून दिली आणि आता त्याला मार्कही छान मिळाले। त्यामुळे आता ह्या स्टेजला म्हणाल तर मी जगातला सगळ्यात आनंदी बाप आहे। अक्षयच्या या संघर्षात त्याला त्याच्या कुटुंबियांची साथ लाभली आहे। अक्षयच्या पालकांनी अनेक महिने कोकण विभागीय मंडळाचे उंबरठे झिजवल्यानंतर अक्षयला कम्प्युटरवर पेपर लिहिण्याची परवानगी देण्यात आली। त्यामुळेच तो 12वीची परीक्षा देऊ शकला। अक्षयने केवळ 12वीची परीक्षाच दिली नाही, तर त्यात कुणालाही थक्क करेल असं घवघवीत यश मिळवलंय। नुकत्याच जाहीर झालेल्या 12वीच्या निकालात अक्षयला 87% गुण मिळाले आणि 5 वर्षाच्या संघर्षाचं चीज झालं। बारावीत 89% अक्षयचं टार्गेट होतं, मात्र 2% ते हुकल्यानं तो काहीसा निराश झालाय। या आजारामुळे फिजिओथेरपिस्ट बनण्याचं स्वप्न अपूर्ण राहणार असल्याचं शल्यही त्याच्या मनात आहे। मात्र प्रतिकूलतेवर मात करत मिळवलेल्या यशामुळे तो मनोमन खुशही झालाय। जीवनात थोड्याशा अपयशानं खचून जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अक्षयची ही संघर्षमयी यशोगाथा नक्कीच प्रेरणादायी ठरेल यात शंका नाही। प्रणव पोळेकर, झी मीडिया, रत्नागिरी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।